पुण्याच्या स्वारगेट येथे एका तरुणीवर अत्याचार झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील बस स्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे. अमरावती बस स्थानकावर रात्रीच्या वेळेस महामंडळाकडून कुठलीही सुरक्षा कर्मचारी तैनात नाही. ग्रामीण भागातील महिलांना रात्री वेळेस बस न मिळाल्यास त्यांना मुक्काम अमरावती बस स्थानकात करावा लागतो. मात्र महिलांचा सुरक्षेचा प्रश्न आता अमरावती बस स्थानकावर निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे अमरावती येथून धारणे चिखलदरा या आदिवासी भागात सायंकाळी 7च्या नंतर बसेस नसल्यामुळे आदिवासी बांधवांना याच बस स्थानकामध्ये मुक्काम करावा लागतो. तर अमरावती बस स्थानकामध्ये चोरट्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट पाहायला मिळत आहे. या संदर्भात अमरावती बस स्थानकातील परिस्थिती कशी आहे याचा आढावा घेतला आहे जनविकास न्यूजने. पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकामध्ये काल एका तरुणीवर अत्याचार झालेला आहे. शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडलेली आहे आणि या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील बसस्थानकातील प्रश्न आता हा ऐरणीवर आलेला आहे. आज आपण आलो आहोत अमरावतीच्या बसस्थानकामध्ये. सकाळची वेळ झालेली आहे आणि पहाटेच्या वेळेस आपण पाहत असाल की सध्या अमरावती बसस्थानकामध्ये प्रवासी आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. बस वेळेवर न लागल्याने या ठिकाणी काही प्रवासी या ठिकाणी मुक्कामीसुद्धा आहे. आदिवासी प्रवासी मध्य प्रदेशमध्ये जाणाऱ्या बसेस आहे. या सायंकाळच्या वेळेस बसेस नसल्यामुळे काही प्रवासी या ठिकाणी महिला प्रवासी तरुणी प्रवासी या ठिकाणी मुक्कामी आहेत. अमरावती बसस्थानकामध्ये सध्या चौकशी कक्षामध्ये आपण जर पाहत असाल तर पोलीस चौकशी सध्या बंद आहे. सकाळची वेळ आहे परंतु या ठिकाणी प्रवासी मोठ्या प्रमाणात आहेत. पोलीस चौकशीमध्ये एकही पोलीस चौकशी कर्मचारी या ठिकाणी दिसत नाही आहे. अमरावती बसस्थानकामधील या ठिकाणी कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी एक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण पाहत असाल की सध्या अमरावती बसस्थानकामध्ये संपूर्ण बसेस या ठिकाणी लागलेल्या आहेत. बस लागल्या असून या बसमध्ये एकही प्रवासी या ठिकाणी प्रवासी बाहेर आहे. मात्र बसमध्ये कुठलाही चौकशी अधिकारी कर्मचारी या ठिकाणी दिसून येत नाही आहे. पुण्याची जी घटना घडली ही घटना पुन्हा कुठे घडू नये यासाठी मध्यवर्ती बसस्थानकामध्ये या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. ही घटना पुन्हा घडू नये या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातसुद्धा अशी घटना कुठेही घडू नये यासाठी या ठिकाणी बसस्थानक आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त लावण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. मी किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती. देशासह गावखेड्यातील वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट.